नमस्कार, कशा आहात सर्व? मजेत ना? भरपूर दिवसांनी व्हिडिओ करत आहे. आज आपण बनवणार आहे मटण हंडी आणि त्याबरोबर मटणबरोबर मी वडे केलेले आहे, रस्सा केलेला आहे, कालवण बोलतात आमच्या इथे, आणि भात पापड वगैरे तळलेले आहे. तर इथे बघा मस्त असे आमच्या इकडे कोकणात वडे केले जातात, भाताचे वडे बोलतात. तर ते ह्याची व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे. तर आता आपण व्हिडिओ करायला सुरुवात करूया. इथे 1 किलो मटण घेतलेले आहे. त्याला हळद, मीठ आणि लिंबूचा रस लावून घ्यायचा आहे, मॅरिनेशन करून ठेवायचे. तोपर्यंत आपण मसाला करून घ्यायचा आहे. इथे कांदे घेतलेले 10 ते 12 आणि इथे अख्खे मसाले घेतलेले जे अवेलेबल आहेत ते आपण मसाले घ्यायचे. सफेद तीळ, काजू, मगजबी, चणा डाळ, शहाजिरं, जिरं, धणे, बडीशेप आणि खसखस आणि भाजकी चणा डाळ घेतलेली आहे. ओलं खोबरं, सुकं खोबरं, कोथिंबीर, अद्रक, लसूण, हिरवी मिरची असं हे सर्व मी साहित्य घेतलेलं आहे हे वाटण्यासाठी. हे वाटण आहे ना तुम्ही एकदाच करून ठेवलं ना, भाज्यांसाठी पण, व्हेज भाज्यांसाठी पण आणि चिकन नॉनव्हेजसाठी पण तुम्ही हे वापरू शकता. एक नंबर असं हे वाटण होतं आणि अगदी आठवड्याभर पुरतं. तर हे सर्व साहित्य घेतलेले ते वेगवेगळे आपण भाजून घ्यायचे. लसूण, अद्रक, मिरची आहे ना, जर असं भाजून घेतलं ना वाटणाला एकदम अशी अप्रतिम अशी चव येते. आता हे सुके साहित्य आहे ते सर्व आपण हे भाजून घ्यायचे. इथे प्रमाण तुम्हाला समजत असेल. धणे 4 चमचे, बडीशेप 2 चमचे, खसखस 2 चमचे, जिरे 2 चमचे, शहाजिरं 2 चमचे, काजू 10 ते 12, मगजबिया 4 ते 5 चमचे, चणा डाळ 4 ते 5 चमचे घेतलेले आहे. ह्यामध्ये तेल लागणार आहे, आपल्याला पाववाटी लागणार आहे सर्व साहित्य भाजण्यासाठी. तर इथे थोडंसं सुकं भाजून घ्यायचं आपल्याला हे सर्व साहित्य. नंतर मग थोडंसं तेल घालायचं आणि अशा प्रकारे हे भाजून घ्यायचे. बघा कसं खरपूस भाजलेलं आहे. मंद आचेवरती हे भाजून घ्यायचं आपल्याला. आता आपण ओलं खोबरं घ्यायचे. ओलं खोबरं इथे अर्धी वाटी घेतलेलं आहे मी, म्हणजे अर्धा नारळ घेतलेला आहे आणि ते पण, आणि इथे 1.5 वाटी सुकं खोबरं घेतलेलं आहे. ते पण सफेद आपण हे घालून, तेल घालून आपण भाजून घ्यायचं आहे. त्यानंतर कांदा आहे, आपण इथे 10 ते 12 मिडियम साईजचे कांदे घेतलेले आहेत. ते पण असे लालसर भाजून घ्यायचे. आणि नंतर सुकं साहित्य आहे ते सर्व आपण एकत्र पहिलं वाटून घ्यायचं आहे, नाहीतर आहे ना मग वाटणार नाही एकदम बारीक असं. नंतर मग कांदा अलग वाटून घ्यायचा आहे आणि नंतर मग आपण हे कांदा वगैरे काही बघा कांद्याची पेस्ट केलेली आहे. आता हे एकत्र मिक्स करायचे आणि नंतर आपण मिक्स करून हे वाटण तयार करून घ्यायचे. हे आठवड्याभर वाटण आरामशीर टिकतं. इथे अद्रक लसूणची पेस्ट घेतलेली आहे, हिरवी मिरची याची पेस्ट, कांदा घेतलेला आहे आणि टोमॅटो. तर इथे आता हंडी ठेवलेली आहे मी. इथे 3 चमचे तेल घातलेले आहे. त्यामध्ये 2 मोठे चिरलेले कांदे, 2 चमचे अद्रक लसूण हिरवी मिरची कोथिंबीर याची पेस्ट केलेली आहे, तर ती घातलेली आहे. चांगलं आपल्याला परतून घ्यायचं आहे. परतून झाल्यानंतर आपल्याला यामध्ये टोमॅटो घालून घ्यायचं आहे. टोमॅटो पण मी असं बारीक कट करून घेतलेलं आहे. हे बघा छान असं परतलेलं आहे. ह्यामध्ये मी 1 चमचा तूप घातलेलं आहे. तुपाने आहे ना सुगंध छान येतो मटणाला आणि चव छान लागते. तर इथे आता आपण 1 टोमॅटो चिरून घेतलेला आहे. लाल कलरचा टोमॅटो घ्यायचा आहे म्हणजे कलर छान येतो. आणि इथे छान असं परतून झालेलं आहे. इथे पाव चमचा हळद घालायची आहे. इथे आपल्याला तिखट मसाला घालायचा आहे. जेवढं तिखट आपण खाऊ शकतो तेवढं तिखट घालायचं आहे. मी थोडं झणझणीत करणार आहे. तर इथे 1.5 चमचे तिखट घेतलेलं आहे. चवीप्रमाणे मीठ घ्यायचे, कारण आपण मॅरिनेशन करताना पण मीठ लावलेलं आहे मटणाला. आता हे पुन्हा एकदा आपण परतून घ्यायचं आहे छान असं. आता हे परतून झालं की यामध्ये आपण मॅरिनेशन केलेलं मटण आहे तर ते घालून घ्यायचे. मटणाला दही वगैरे लावलेलं नाही आहे, साध्या पद्धतीने करत आहे. आणि छान असं हे मटणाला पाणी सुटेपर्यंत परतून घ्यायचे. एक वाफ द्यायचे. मटणाचा कलर बघा काय मस्त आलेला आहे, एकदम लाल भडक असा. आता एक 5 ते 10 मिनटं एक वाफ द्यायचे. त्यानंतर बघायचं आहे मटणाला पाणी सुटलेलं आहे. हे पाणी सुटणं गरजेचं आहे, म्हणजे मटणाला पाणी सुटलं ना की छान असं मटण चवीला लागतं. तर हे बघा मस्त पाणी सुटलेलं आहे आणि तेल पण सुटलेलं आहे मसाल्याचं चांगलं असं. तर आता हे आपलं मटण परतून झालेलं आहे. यामध्ये आता आपण वाटण घालायचं आहे, जे आपण तयार वाटण केलेलं तर ते घालून घ्यायचे. साधारण इथे मी 3 ते 4 चमचे मटण हे आपण वाटण केलेलं तर ते घालत आहे मटणाला आणि ते पुन्हा परतून घ्यायचे. जास्त परतायची गरज नाही, कारण आपण छान असं हे मसाला भाजून घेतलेला आहे. आणि बाजूला मी पाणी गरम करायला ठेवलेलं आहे. जेवढं पाणी मटण शिजण्यासाठी लागणार आहे तेवढं एकदाच मी घालते. मटण चिकन काही पण असो, म्हणजे एकदाच घालायचं. सारखं सारखं आपण पाणी घालत बसलो ना का मग त्याची चव आहे ना ती छान अशी येत नाही.
म्हणून तर मी एकदाच मटण जेवढं शिजण्यासाठी पाणी लागणार आहे 1 ते 1.5 लिटर, तर तेवढे मी पाणी घातलेलं आहे. आता हे मटण मंद आचेवरती शिजून द्यायचं. कमीत कमी अर्धा तास तरी लागतो 1 किलो मटण शिजण्यासाठी. छान असं हे मटण नरम असं शिजून द्यायचं. हे बघा झाकण काढलेलं आहे, छान एकदम असं मस्त उकळी आलेली आहे. आता आपण बघूया मटण शिजले की नाही. एकदम भारी असं हे मटण होतं, एकदम चव अशी एकदम मस्त लागते ह्याची. वेगळ्या प्रकारचा याच्यामध्ये मी वाटण घातलेलं आहे आणि बघा तेल सुटायला सुरुवात झालेली आहे इथे. एकदा पुन्हा आपण मिक्स करून घेऊया. आता इथं आपण मटण शिजले का नाही ते बघूया चाकूच्या साहाय्याने, कारण गरम आहे. बघा बरोबर अगदी नरम असं मस्त शिजलेलं आहे आणि कट होते अगदी चाकूच्या साहाय्याने. तर आता हे आपलं मटण शिजले, यासाठी आता आपण तडका करून घेऊया. तर तडक्यासाठी इथे मी 2 चमचे तेल घातलेलं आहे. तेलामध्ये मटण मसाला आणि गरम मसाला जो मी केलेला आहे तो आणि तिखट मसाला घातलेला आहे यामध्ये पुन्हा 1 चमचा. छान परतून घ्यायचे आणि हा तडका आहे तो हंडीमध्ये आपल्याला घालून घ्यायचे. हे बघा तेल सुटायला सुरुवात झालेली आहे अगोदरच. आता आपण हा तडका दिला की नाही, तडका देणं गरजेचं आहे. आणि तडका दिला की नाही काय अजून मस्त अशी चव येते याला मटणाला. आणि मस्त असा वरून थोडीशी कोथिंबीर घालायची आहे. आणि आपली आता ही मटण हंडी तयार झालेली आहे. 31साठी जर तुम्ही काय करायचं जर हे करत असाल तर या प्रकारे नक्की तुम्ही बनवा. मटण हंडी एकदम मस्त होते, अप्रतिम चवीची अशी मटण हंडी तयार झालेली आहे. वेगळा मसाला वापरून, वाटण ताजं वाटण वापरून एकदम मस्त, एकदम बघू शकताय टेक्स्चर बघू शकताय. त्याबरोबर मी कोंबडी वडे बनवलेले आणि भात आणि तांबडा रस्सा केलेला आहे. एकदम मस्त असं हे झालेलं आहे. मटण हंडी आपली तयार झालेली आहे. तुम्हाला जरी छोटीशी व्हिडिओ आवडली तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. खात राहणे, मस्त राहा. भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. हे बघा मस्त अशी तरी आलेली आहे. बॉईल अंडं घेतलेलं, इथे तांबडा रस्सा केलेला आहे. मटण हंडीचा आपला मसाला केलेला आहे तो, पापड, कांदा, लिंबू आणि इथे वडे केलेले आहेत मी. ते इथे वडे केलेले आहेत, भात पण केलेले, भात ठेवले नाही याच्यामध्ये. मस्त अशी आपली थाळी तयार झालेली आहे. मला भेटूया पुढच्या